मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना विचारते, बाळा, अरे तुला नक्की काय होतंय? तेव्हा अर्जुन आता थंडीने कुडकुडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की मम्मा, मला खूप थंडी वाजतीये. तेव्हा आता सायली खूप घाबरते, म्हणते की तुम्हाला अचानक काय झालं असेल सर? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय माहीत. तर आता चैतन्यसुद्धा अर्जुनच्या बाजूने थोडा थोडा बोलू लागतो आणि म्हणतो, वहिनी बघा ना आता काय झालं याला. ती आता सायली म्हणते, अहो अर्जुन सर, मगाशी तर तुम्ही बरे होतात ना जेव्हा मी खाली चालले तेव्हा. त्यावरती आता चैतन्य म्हणतो, पहा ना कसं झालंय त्याला. तर सायली आता चैतन्याला सांगू लागते की हो चैतन्य सर, तो मगाशी हे खरंच खूप चिडले होते आणि चिडल्यानंतर तुम्ही लगेच इकडे आलात. त्यावरती चैतन्य म्हणतो, आम्ही एका खूप सिरियस केसवर डिस्कस करायला लागलो आणि अचानक याला थंडीच भरली, काय करायचं मग. तेव्हा आता कल्पना म्हणू लागते, अश्विनला जरा कॉल करते आणि त्याला विचारते, तू घरी येणार आहेस का, असं म्हणून आता कल्पना लगेच अश्विनला कॉल करते आणि विचारते, अरे अर्जुनला खूप ताप आलाय आणि थंडी पण आली आहे, काय करायचं बरं. तेव्हा तो एका गोळीचं नाव सांगतो. तर ती गोळी लगेच आता कल्पनाला तो अर्जुनला द्यायला सांगतो. तेव्हा कल्पना आता ठीक आहे असं म्हणते आणि सर्वांना सांगते की मी याला काढाही देते आणि ती गोळी पण देते. तर आता काढा मी बनवते असं विमला म्हणते, तोपर्यंत गोळी तुम्ही इकडे घेऊन या, कारण अर्जुन दादांना खूपच त्रास होतोय. कल्पना आणि विमला या दोघीही रूममधून दुसरीकडे जातात. आता सायलीला ह्या रूममधून कसं घालवायचं हा विचार चैतन्य करतो. तो म्हणतो की तुम्ही जरा मिठाच्या पट्ट्या घेऊन येत आहे का वहिनी. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, एकदा मी टेम्परेचर चेक करते ना यांचं. पण आता अर्जुनच्या अंगाला चैतन्य काही तिला हात लावू देत नाही. सायली आता नाईलाजाने खाली जाते आणि मनातल्या मनात विचार करत असते, असं कसं झालं असेल अचानक. तर अर्जुन आता एक मोकळा श्वास घेतो. तर चैतन्याला तो विचारतो, खरंच मिसेस सायली ना खूप हुशार आहे. चैतन्य विचारतो, अरे त्या टेम्परेचरचं करायचं काय. तेव्हा आता अर्जुन म्हणू लागतो, असा काखेत कांदा ठेवला की टेम्परेचर आल्यासारखं वाटतं ना, आपण तसं करायचं का. चैतन्य म्हणतो, ठीक आहे. आता त्याची पूर्णपणे धांदल उडालेली असते. तो लगेच किचनमध्ये जातो. सायली आता मिठाचं पाणी बनवत असते. त्याचबरोबर विमला आणि कल्पना या दोघीही आता काढा बनवत असतात. तर त्या तिघींचाही डोळा चुकवून चैतन्य पटकन आता लगेच कांदा हातात घेतो आणि तो लपवून तिथून निघणार असतो. तेव्हा सायली आता मिठाच्या पट्ट्या घेऊन तिथून जाणार असते. चैतन्य म्हणतो, काय तुम्ही कुठे निघालात वहिनी, अजून ताप आणायचं आहे आम्हाला. तेव्हा या तिघीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. तर सायली विचारतेच की आणायचं आहे म्हणजे. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी आणायचं आहे असं म्हणालो का. तेव्हा सायली म्हणते, हो. तर आता चैतन्य नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं देत लगेच रूममध्ये जातो. सायली तेथेच विचार करत बसते, अर्जुन सरांना असं नक्की काय झालं असेल अचानक. तर इकडे अर्जुन हा शिंका आणण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा चैतन्य त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, काय रे अर्जुन, काय करतोस. तेव्हा तो म्हणतो, पावडर अशी हातावर घ्यायची आणि नाकाने अशी वर ओढायची म्हणजे शिंका येते, त्यांना समजायला हवी ना सर्दी झाली आहे मला. तेव्हा चैतन्य म्हणतो, आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची क्रिएटिव्हिटी स्ट्रॉंग आहे. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, काय करायचं बाळा, करावं लागतं. चैतन्य म्हणतो, काय मग बायकोला खुश करण्यासाठी एवढं. तेव्हा फालतू जोक मारून झाला असेल तर पुढच्या कामाला सुरुवात कर, असं आता अर्जुन म्हणतो. चैतन्य आता तो कांदा फोडण्याचा प्रयत्न करतो, परंतु हाताने त्याला काही कांदा फोडता येत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तुला काय जमतं रे. तेव्हा आता मला लॉ कॉलेजमध्ये कांदा फोडायला नाही शिकवलं, असं म्हणून चैतन्य पुन्हा कांदा फोडायला जातो. तर आता तो कांदाच त्याच्या हातातून निसटून बाहेर जातो. चैतन्य आता खूप घाबरतो. तर सापडला असं म्हणून तो कांदा आतमध्ये घेऊन येतो. अर्जुनची आता पूर्णपणे धांदल उडालेली असते. सायली आणि कल्पना या दोघीही आता काढा घेऊन रूमकडे येतच असतात. ही गोष्ट आता अर्जुन आणि चैतन्याला समजते. अर्जुन पटकन आता कानटोपी आणि स्वेटर घालतो आणि पटकन तो कांदा फोडतो. कांदा चैतन्याकडे असतो. तर अर्जुनची पूर्णपणे धांदल उडते. अर्जुन आता लगेच कोलांटी उडी घेऊन बेडवर जातो आणि झोपण्याचं नाटक करतो, थंडीने कुडकुडण्याचं नाटक करतो. सायली आणि कल्पना या दोघीही रूममध्ये येताच चैतन्याच्या हातात आता तो कांदा आणि रिमोट असतो. तो रिमोट एसीचा असतो. त्याने एसीचं टेम्परेचर खूप हाय ठेवलेलं असतं. ते पाहून कल्पना आणि सायली त्याच्याकडे पाहतच राहतात आणि म्हणतात, काय रे, तू एसीचं टेम्परेचर एवढं हाय
ठेवलंय त्यामुळे त्याचा तापच जाणार नाहीये. चैतन्य म्हणतो काय आहे हे नवीन आहे ना, त्यामुळे मला समजतच नाही रिमोटचं कसं काय कुठे करायचं. तेव्हा आता कल्पना पटकन तो AC बंद करून टाकते. त्यानंतर आता सायली म्हणते हा काढा आणला आहे तो अगोदर घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आता चैतन्य म्हणतो काढा, तर अर्जुन म्हणतो मला काढा नकोय. तेव्हा तू बरा कसा होणार मग, असं कल्पना म्हणते. मी तुझ्याजवळ थांबू का? तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्याजवळ कुणीच थांबू नका, फक्त बायको थांबेल. तेव्हा आजारपणात तुला बायको हवी आहे का जवळ, असं आता कल्पना विचारते. तर आता अर्जुन म्हणतो की हो बायकोच हवी आहे मला. तेवढ्यातच तेथे आता अश्विन येतो आणि विचारतो दादा तुला काय झालं. तेव्हा तो आता अर्जुन लगेच चेक करतो त्याचे पल्स रेट, ताप वगैरे आहे की नाही, पण सगळं काही नॉर्मल असतं. अश्विन तसं सर्वांना सांगतो. तेव्हा सायली म्हणते मग अचानक असं काय झालं असेल अर्जुन सरांना. तेव्हा अश्विन म्हणतो काय माहीत, काही कळायलाच मार्ग नाही. तेव्हा आता चैतन्य त्या गोळ्यांविषयी कल्पनाला विचारत असतो, दोघींना बोलण्यामध्ये गुंतवतो. तर इकडे अर्जुन हा अश्विनला पटकन इशारा करून सांगतो की हे सगळं खोटं आहे, मला काहीच झालेलं नाहीये. हा अश्विन हळूच ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर तो सायलीला सांगतो की वहिनी एकदम आलं टाकून मस्तपैकी चहा घेऊन ये. हा चहा कशाला, हा काढा मी एवढा चांगला घेऊन आली आहे असं सायली म्हणते. तर अश्विन म्हणतो नाही आल्याचा चहा हवाय. तेव्हा आता सायली तेथून जाते. तर आता कल्पनाला बाहेर कसं घालवायचा हा विचार चैतन्य करतो. अश्विन म्हणतो मम्मा अगं तू गरम पाणी घेऊन येतेस का जरा. तेव्हा आता कल्पना म्हणते अरे तो काढा, तो गरम चहा आणि हे गरम पाणी कसं पिणार तो एकत्र. तेव्हा आता चैतन्य म्हणू लागतो मावशी आपण डॉक्टर आहोत का, अश्विन आहे ना मग त्याचं ऐकायला नको का. कल्पना म्हणते हो ऐकायला हवं ना बाळा, असं म्हणून ती सुद्धा आता रूम बाहेर जाते. सगळेजण आता मोकळा श्वास घेतात. अर्जुन पटकन ते स्वेटर आणि टोपी आता काढून टाकतो. चैतन्य लगेच दार बंद करून घेतो. दुसरीकडे अस्मिता प्रिया एकमेकींना आता भेटलेल्या असतात. अस्मिता म्हणते अर्जुन आणि सायली खोटे नवरा बायको आहेत, पण आपल्या या कारस्थानांमुळे ते दोघे खरे नवरा बायको कधी होतील आपल्याला सुद्धा समजणार नाही. प्रिया खूपच चिडते. ते पाहून अस्मिता म्हणते अगं मी खरं बोलतीये, आता उद्या पाडवा आहे ना, मग अर्जुन सायलीचा पाडवा बघ कसा साजरा होतोय ते. अर्जुन सायलीसाठी एखादा सोन्याचा किंवा डायमंडचा हार गिफ्ट देईल आणि मग सायलीची काही मजाच आहे. तू उद्या नक्की आमच्या घरी ये आणि सायलीचा पाडवा साजरा होण्या अगोदर तिच्या डोळ्यातून फक्त अश्रूच्या धारा निघाल्या पाहिजेत, आपण असा प्लॅन करूयात, अस्मिता म्हणते. तेव्हा उद्या पाडवा असल्यामुळे माझे बाबा मला घराबाहेर पाठवणारच नाही असं प्रिया म्हणते आणि तो विषयच टाळते. इकडे अश्विन अर्जुनला विचारतो अरे तुमचं काय चाललंय नक्की, मला तर कळतच नाहीये. तेव्हा अर्जुन आता अश्विनला सर्व प्लॅन सांगू लागतो. मिसेस सायलींना पाडव्याचं गिफ्ट द्यायचंय म्हणून आम्ही हा प्लॅन केलाय. तेव्हा अश्विन म्हणतो मी पण मग तुमच्या बरोबर आहे, आपण असंच खोटं खोटं वागायचं. तेवढ्यातच आता सायली आणि कल्पना तेथे चहा घेऊन येतात. तर आता चहा तो थर्मामीटरवर सांडवतो, त्यामुळे ते टेम्परेचर 104 वर जातं. तेव्हा आता 104 ताप आहे असं अश्विन जोरात ओरडतो. तेव्हा आता ॲक्टिंगचं दुकान जरा कमी ॲक्टिंग करा असं मनातल्या मनात चैतन्य अश्विनला म्हणतो. सायली आणि कल्पना या दोघीही खूप घाबरतात आणि म्हणतात की अर्जुनला ॲडमिट करायचं का, कारण 104 ताप आहे. तेव्हा सायलीला आता अश्विन म्हणतो की नको वहिनी मी आहे ना, तुम्ही काळजीच करू नका, दादासाठी गरमागरम पेज घेऊन या. अर्जुन म्हणतो मला भूक लागली आहे. तेव्हा आता सायली आणि कल्पना या दोघीही आता पुन्हा किचनमध्ये जातात आणि पेज बनवू लागतात. तर दुसरीकडे आता सायली अर्जुनच्या पाडव्यामध्ये कसं विघ्न आणायचं हा प्लॅन अस्मिता आणि प्रिया करतात. तेव्हा विपुलचं कारण सांगून मी तुमच्या घरी नक्कीच येऊ शकते असं आता प्रिया म्हणते. तेव्हा अस्मिता म्हणते हो नक्कीच ये. तर इकडे अर्जुन म्हणतो की सायली ऐकतच नव्हती, मग काय करायचं. अश्विन म्हणतो पण ही कल्पना तुमची खूप छान होती, मला वाटलंच नव्हतं दादा तू एवढा रोमॅन्टिक आहे म्हणून. सायली वहिनीला तिचं सरप्राईज देण्यासाठी तू किती काय करतोस. तेवढ्यातच आता सायली तेथे येते, सर्वांचं बोलणं ऐकू लागते. अर्जुन म्हणत असतो हो मी मिसेस सायलीना म्हणत होतो किती वेळ की जाऊ नका आश्रमात, म्हणून मला हे आजारी पडण्याचं असं नाटक करावं लागलं. तेव्हा अश्विन म्हणतो तुमचं नाटक म्हणजे माइंड ब्लोईंग होतं आणि खरंच सायली बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तू खूप काही केलंस. तेव्हा आता चैतन्याला समजतं तेथे सायली आली आहे. आता तो खूपच घाबरतो आणि या दोघांनाही इशारा करतो की गप्प बसा, परंतु हे दोघेही आता गप्प बसायला तयारच नसतात. ते पुढे बोलू लागतात. तर सायली आता सगळं बोलणं ऐकत असते. आता मित्रांनो पुढील भागामध्ये आश्रमातील सर्व मुलं आता घरी येतात. सायलीला
मिठी मारून हॅपी दिवाळी असं म्हणतात. सायली खूपच खुश होते आणि पुढे जाते. तेवढ्यातच आता तिथे मधुभाऊ येतात आणि साऊबाळा सायली असा आवाज तिच्या कानावर पडतो. ती आता मागे पाहते तर खरोखर मधुभाऊ तिथे आलेले असतात. त्यांना पाहून सायलीला खूपच आनंद होतो. ते पटकन जाऊन तिला मिठी मारतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.